नमस्कार, मी वास्तुकार आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आपल्याला स्क्रीनवरती एक प्लॅन दिसत आहे आणि या प्लॅनमध्ये आपल्याला काही गोष्टी आपल्याला समजून सांगायच्या आहेत. जसं की आपण आता बघतोय या व्हिडिओमध्ये की एक मिनटं फक्त. हां, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की जशा पण या गोष्टी इथे आपण वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, लोशो ग्रिड स्क्वेअर, जिओमान्सी यामध्ये गेली 24 वर्षाला आपली प्रॅक्टिस आहे आणि आत्तापर्यंत आपण हजारो लोकांना रिझल्टसुद्धा दिलेले आहेत आणि आत्तापर्यंत आपले हजारो स्टुडंटसुद्धा झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपले जे पण विषय हे सगळे विषय मी खूप डेडिकेटली शिकवतो, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही मला कनेक्ट करू शकता. दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता आपलं लाईव्ह सेशन असतं आणि ते लाईव्ह सेशनसुद्धा तुम्ही अटेंड करू शकता. तर चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया की आपल्या वास्तूमध्ये जर सरळ लागोपाठ 3 दरवाजे असतील तर त्याचे कशा पद्धतीने आपल्याला दुष्परिणाम बघायला मिळतात. तर साधारणपणे इकडे तुम्ही बघतच असाल की की हे इथे प्लॅन मी ऑलरेडी मॉनिटरवरती स्क्रीनवरती मी प्लॅन दाखवत आहे आणि ह्या प्लॅनमध्ये जसं की आता आपण बघतो इथे जर आपण हा जर मेन डोअर पकडला इथे, म्हणजे हा जर मेन डोअर आहे असं जर आपण गृहीत धरलं तर यामध्ये एक मिनटं. हां, हा जर मेन डोअर आहे इथे है ना, हा जो मेन डोअर आहे इथे, जसं की आपल्याला इथे ब्लू मार्क दिलेले आहेत मी, आणि हा जर मेन डोअर जर इकडे असेल तर मग ह्याच्यामध्ये बरोबर लगोलगच म्हणजे समोरच ॲट द फ्रंट ऑफ दॅट वॉल, ॲट द फ्रंट ऑफ धिस डोअर समोरच जर आपल्याला दुसरा दरवाजा इथे बघायला मिळतो. तर असा जर कंडिशन इथे असेल, इथे लगेच आपल्याला दुसरा दरवाजा बघायला मिळतो आणि हा समोरासमोर हे 2 दरवाजे झाले आणि ॲट द एंड ऑफ द सिमिलर टाईप ऑफ द वे जर आपल्याला इकडे असा लगेचच तिसरा दरवाजा बघायला मिळत असेल, जसं की आपण बघू शकतो हा तिसरा दरवाजा. तर हे लागोपाठ जे 3 दरवाजे एकामागोमाग एक असे 3 दरवाजे जर आपल्या वास्तूमध्ये येत असेल तर ह्यामुळे एक वेगळ्या प्रकारची ॲक्सिडेंटल एनर्जी क्रिएट होते, एक वेगळ्या प्रकारचा नकारात्मक ऊर्जा तिथे तयार होते आणि त्याला आमच्या वास्तुशास्त्राच्या भाषेमध्ये, म्हणजे मी वास्तुकारचं वास्तुशास्त्राबद्दल बोलतोय, तर ह्या वास्तुकारच्या वास्तुशास्त्राच्या भाषेमध्ये आम्ही ह्याला इविल थ्रो असं म्हणतो किंवा इविल साईट्स असं म्हणतो किंवा इथे आपण म्हणू शकतो इविल शूट्स असं आम्ही या साईट्सला म्हणतो. तर ह्यामध्ये काय होतं की एक वेगळ्या प्रकारची ॲक्सिडेंटल एनर्जी इथे क्रिएट होते आणि ते ॲक्सिडेंटल एनर्जी इथे क्रिएट झाल्यामुळे आपल्याला खूप नकारात्मक रिझल्ट इथे बघायला मिळतात. दुसरा पॉईंट याच्यामधला अतिशय महत्त्वाचा तो म्हणजे इथे फिनान्शियली स्टेबिलिटी आपल्याला बघायला मिळत नाही, कारण हे जे लागोपाठ येणारे जे 3 दरवाजे आहेत जे मी ॲरोच्या माध्यमातून दाखवतोय तुम्हाला, ते लागोपाठ येणारे 3 दरवाजे जे आहेत ते जसं की फ्रंट ऑफ साईडनी एनर्जी आपल्या वास्तूमध्ये येते आणि त्याच्यानंतर ती लगेच पुढच्या दरवाजामध्ये म्हणजे सेकंड डोअर जो आहे तिथे जाते आणि सेकंड डोअर नंतर मग लगेचच जर पुढे तिसरा दरवाजा आहे तर मग ही आपली जी प्रॉस्परिटी आहे, ही जी आपली स्टेबिलिटी आहे, तर ह्याला कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचं वळण, ज्याला आम्ही या सगळ्याच्या भाषेमध्ये शेंगची असं म्हणतो किंवा ह्याला आपण एक गुड एनर्जी आपण म्हणू शकतो किंवा एक लकी एनर्जी जी असते ती आपल्याला इथे प्राप्त होत नाही आणि ती प्राप्त न झाल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास इथे उपभोगावे लागतात. तर पहिला थॉट हा इव्हिल थॉट आहे. इव्हिल थॉट्स क्रिएट झाल्यामुळे होणारा जो त्रास आहे आपल्या वास्तूमध्ये तो आपल्या इथे बघायला मिळतो. दुसरा जो आहे तो आपल्याला प्रॉस्परिटी आणि फिनान्शियली स्टेबिलिटी या वास्तूमध्ये येत नाही आणि मग त्याच्या कारणामुळे आपल्याला हेल्थ, वेल्थ, रिलेशन्स सगळीचकडे आपल्या ह्याचे ताणाव आपल्याला बघायला मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्रास आपल्याला या वास्तूमध्ये बघायला मिळतात. तर या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने आपल्या वास्तूमध्ये असतात. तर अशा पद्धतीचे आपण हे स्क्रीन रेकॉर्डिंगचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपल्या वास्तूमध्ये जर लागोपाठ 3 दरवाजे असतील तर आपल्याला त्याचे खूप वेगळ्या प्रकारचे निगेटिव्ह रिझल्ट्स असे बघायला मिळतात. आता याच्यावरती सोल्युशन काय? तसं सोल्युशन्स इथे तसं सांगता येण्यासारखं नाही आहे, कारण प्रत्येक
प्रत्येक वेळेला आपल्या वास्तूचा जो फॉर्म असतो तो वेगळा असतो. म्हणजे एक्सटर्नल फॉर्म वेगळा असतो, इंटरनल फॉर्म वेगळा असतो, कलर कॉम्बिनेशन वेगळं असतात, इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे गृहीत धराव्या लागतात. पण आपण काही बेसिक आणि फंडामेंटल्स जे क्वेरीज आहेत किंवा डाऊट आहेत, तर हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत. आणि एखादी जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्या याच्यामध्ये घडती आहे, तर त्याचं एक्झॅक्टली कारण काय आहे ते कारणसुद्धा, त्या कारण मीमांसा आपण त्याची या व्हिडिओच्या माध्यमातून इथे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर जसं की आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मॉनिटरवरती बघितलं की लागोपाठ आपल्या वास्तूला जर लागोपाठ 3 दरवाजे असतील, मग ती वास्तू आपली रेसिडेन्शियल असो, कमर्शियल असो किंवा एनी काइंड ऑफ प्रिमायसेस तिथे असो, जर असे लागोपाठ 3 डोअर्स जर तिथे येत असतील तर त्याचे अतिशय नकारात्मक असे रिझल्ट तिथे बघायला मिळतात. आणि ह्यासाठी आपल्याला काही जे पण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर असतं ते इन्फ्रास्ट्रक्चर आधीच आपण जर डिसाईड करून घेतलं तर कुठल्याही प्रकारची तोडफोड न करता आपल्याला वास्तुशास्त्र करता येतं. तर आज वास्तुकार गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आजचा हा व्हिडिओ इथे बघितला. असंच वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्या टेलिग्रामवरती सुद्धा मिळत असते. आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, आपलं एक टेलिग्राम ग्रुप पण आहे, तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता, जिथे दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता लाईव्ह सेशन असतं. आणि त्या लाईव्ह सेशनमध्ये आपण हे सगळे विषय अतिशय डेडिकेटली समोरासमोर डिस्कस करत असतो. आणि प्लस ॲट द सेम टाईम आपण यूट्यूबवरती सुद्धा लाईव्ह असतो. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि असे जर कन्सर्न ऑफ द सब्जेक्ट जर कुठे तुम्हाला बघायला मिळत असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही डेफिनेटली त्यांच्याबरोबर शेअर करा, की जेणेकरून ह्या विषयाचा जो अवेअरनेस आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि अशा पद्धतीने ह्या गोष्टी आपण अजूनसुद्धा चांगल्या पद्धतीने मॉनिटरवरती समजून सांगणार आहोत. बरेच लोकांचं म्हणणं होतं की सर तुम्ही बोलता ते सगळे विषय म्हणजे खूप छान असतात, पण ते जर मॉनिटरिंग पद्धतीने जर दिले तर जास्त बरं होईल. कारण तुम्ही जे बोलता ते बरेच वेळेला बाउन्स होतं, बरेच वेळेला ते लक्षात येत नाहीत काही गोष्टी. तर त्यावेळेला एक्झॅक्ट पॉईंट टू पॉईंट आउट जर करण्यासारखं असेल तर आपण त्यासाठी स्क्रीनचे व्हिडिओ आपण आता सुरू केलेले आहेत. आणि या स्क्रीनच्या व्हिडिओमध्ये आपण जसं की वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी, जे पण आपले काही फंडामेंटल कोर्स आहेत किंवा आपले जे पण काही फंडामेंटल जे पण काही कॉन्टेंट आहे ते कॉन्टेंट आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, की जेणेकरून आज वास्तुकार गुरु हे जे यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलमधल्या ज्या पण काही ॲक्टिव्हिटीज आहेत, सोशल ॲक्टिव्हिटीज आहेत, तर त्या सगळ्या तुम्हाला मिळत राहतील वेळोवेळी. चला तर मग आपण असाच एक व्हिडिओ घेऊन परत एकदा येऊया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.